नमस्कार. बाजारातून मस्तपैकी ताजी ताजी ओली हळद घेऊन आले. आज मी करत आहे अगदी वेगळ्या प्रकारचं ओल्या हळदीचं लोणचं. चला तर आता आपण ओल्या हळदीचं लोणचं करायला घेऊयात. त्याआधी मी अमिता दाते A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाब, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये छान ओली हळद यायला सुरुवात होते. त्यामुळं मी आज हळदीचं लोणचं करत आहे. इथं मी ओली हळद 300 ग्रॅम घेतलेली आहे, आलं 300 ग्रॅम घेतलेलं आहे, हिरवी मिरची 300 ग्रॅम घेतलेली आहे आणि चांगली अशी रसदार 6 लिंब घेतलेली आहे. इथं मला एकंदरीत 12 लिंब लागणार आहेत. मी आता 6 लिंब घेतलेली आहेत. हे लोणचं मी अगदी वेगळ्या पद्धतीने करत आहे. पहिल्यांदा हळद, आलं, मिरची आणि लिंबू हे सर्व मी आदल्या दिवशी रात्री धुवून सुती कापडावरती पाणी सगळं टिपण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यामुळं ह्या सर्व साहित्यातील पाण्याचा अंश निघून जातो. आता मिरच्याची देठं काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. इथं मी आल्याची अशी सालं काढून घेत आहे, कारण हे वर्षभर लोणचं टिकायचं असल्यामुळं आल्याला माती जास्त चिकटलेली असते आणि ती सर्व माती बाजूला काढणं गरजेचं असतं. आता लिंबाचा रस काढण्यासाठी लिंब मी कापून घेत आहे. आत्ता मी इथं 6 लिंबांचा रस काढून घेत आहे आणि अजून 6 लिंबांचा रस मला नंतरही लागणार आहे. ही हळद खूप कवळी आहे, त्याला अजूनही खूप छान छान असे फाटे फुटणारे कोंब येत आहेत. त्यामुळं जिथं हळदीला कोंब फुटतात तिथं हळद हिरवी असते. तसेच ज्या ठिकाणी असे मोठे फाटे फुटलेले असतात त्या खाचामध्ये माती अडकलेली असते. म्हणून सर्वप्रथम ते फाटे काढून घ्यायचे किंवा त्यामध्ये सुरीने आतली माती किंवा आतली सालं काढायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्याला वर्षभर टिकणारं लोणचं हे अगदी छानपैकी टिकून राहतं. त्यात मातीची कचकच लागत नाही. आंबे हळद तर यापेक्षा छान जास्त गडद कलरची असते. त्यामुळं हळद कापणं हे काम सर्व लोणच्याची तयारी झाल्यानंतर सर्वात शेवटी करायचे. अशा प्रकारे हळदींचे सर्व साल काढून घ्यायचे आहे. इथं आपले मिरच्याचे तुकडे, नंतर लिंबाचा रस आणि लिंबाचा रस काढून झाल्यानंतर उरलेल्या साली ह्या आपण फेकून द्यायच्या नाही आहेत. आल्याची साल काढून घेतलेले आलं. हळदीची सालं मात्र मी सर्वात शेवटी काढणार आहे, कारण त्यामुळं हात आपले पिवळे होतात. एका पॅनमध्ये आता मी लोणच्याचा मसाला तयार करून घेत आहे. 4 चमचे आपली नेहमीची मोहरी घेतलेली आहे, 4 चमचे पिवळी मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा मेथी घेतलेली आहे. त्यातली थोडी मेथी बाजूला ठेवत आहे. अर्धा चमचा काळी मिरी असं साहित्य घेतलेलं आहे. या मसाल्याचं सर्व ग्रॅममधील परिमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. हा मसाला खूप भाजायचा नाही आहे, थोड्याफार प्रमाणात त्याचा कच्चेपणा जाईल एवढंच बघायचं आहे. हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमधून थोडं जाडसर काढून घ्यायचं आहे. कुठल्याही लोणच्याची फोडणी करण्यासाठी जेवढं तुम्ही मोहरीचं तेल वापराल तेवढं लोणच्याला स्वाद छान येतो. इथं मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे. साधारण हे 8 डाव तेल घेतलेलं आहे. एकंदर मला किती तेल लागणार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेनच. नंतर हे चांगलं कडकडीत झाल्यानंतर मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण मसाल्याच्या वेळेस ज्या थोड्या मेथ्या बाजूला ठेवल्या होत्या त्या मेथ्या घालून घेतलेल्या आहेत आणि गॅस बंद केलेला आहे. हिंग घातलेलं आहे आणि हळद घालत आहे. हे सगळं गॅस बंद करून घालण्याचं कारण मेथी, हिंग आणि हळद हे जास्त जळता कामा नाही आणि कलरही फोडणीला छान येतो. 2 सेकंदांनी हे मी तिखट घालणार आहे. हे बॅडगी मिरचीचं तिखट आहे,
थोडं तिखट मी बाजूला ठेवलेलं आहे. इथं आपण हिरवी मिरची ही तिखट मिरची वापरलेली आहे, त्यामुळं जास्त लाल तिखट वापरणार नाही आहे. बॅडगी मिरचीचं तिखट हे रंगासाठी वापरत आहोत. आता ही फोडणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे. दुसऱ्या ट्रेमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, हळद, लिंबाची सालं आणि वाटून घेतलेला मसाला घेतलेला आहे. हा 1 बाउल घेतलेला आहे. दुसरा मसाला अजून बाजूला ठेवलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे. एक मोठं भांडं किंवा एक बाउल घ्यायचा. त्यामध्ये हे सर्वप्रथम असे आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही हे आल्याचे तुकडे करू शकता. हे आल्याचे तुकडे प्रथम घेऊयात. त्यामध्ये हिरवी मिरची, आल्याचे तुकडे असं घेतलेलं आहे. इथं मी थोडे आल्याचे तुकडे, हळद, लसूण हे सगळं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. नंतर आपण जी लिंबाची साल घेतलेली होती थोडी जाडसर मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. आपण जो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला मसाला आहे त्यातला थोडा मसाला बाजूला ठेवून बाकीचा मसाला ह्यामध्ये घातलेला आहे. नंतर लाल तिखट, मीठ आणि लिंबाचा रस असं घालून हे सगळं मिश्रण एकजीव करून घेत आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हे लोणचं वेगळ्या पद्धतीचं आहे ते हेच. ह्या सगळ्या मसाल्यामुळे हे लोणचं अप्रतिम चवीचं होतं. तुम्ही जर अजून A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता हे सगळं मिश्रण मी एक रात्रभर असं झाकून बाजूला ठेवणार आहे, म्हणजे सगळा मसाला ह्यामध्ये छान मुरतो. आता आपण दुसऱ्या दिवशी हे लोणचं छान हलवून घेत आहे. थोडासा ओलसरपणा आलेला आहे, परंतु अजून त्याला ओलसरपणा यायला पाहिजे. आता आपण जी फोडणी गार करून घेतलेली आहे ती घालत आहोत. ही सर्व फोडणी मी ह्यामध्ये घालत आहे आणि छान परत लोणचं मिक्स करून घेत आहे. ही फोडणी गारच घालायची असते, म्हणून मी ती कालच करून ठेवलेली होती आणि परत 1-2 दिवसासाठी असंच लोणचं मी बाजूला ठेवून देणार आहे. 2 दिवसानंतर हे लोणचं आपण आता बघत आहोत. छान मसाला आणि फोडणी मुरलेली आहे. त्यामध्ये मी उरलेली जी 6 लिंबं होती त्याचा रस घालत आहे, म्हणजे याला छान खार सुटणार आहे. हे चांगलं हलवून झाल्यानंतर मी 2 तास आधी 6 पळ्या तेल अजून घेतलेल्या होत्या आणि ते छान कडकडीत गरम करून गॅस बंद करून त्यामध्ये आपण जो उरलेला मसाला ठेवलेला होता तो आणि थोडं उरलेलं आपण जे बाजूला ठेवलेलं बॅडगी मिरचीचं तिखट होतं ते घातलेलं आहे आणि हे सगळं तेलातलं मिश्रण थंड करून घेतलेलं आहे आणि मग ह्या लोणच्यामध्ये घालत आहे. आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात. किती छान खार सुटलेला आहे आणि दिसायला तर इतकं सुंदर झालेलं आहे की पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटत आहे. असं छान रसदार चमचमीत लोणचं आपलं तयार झालेलं आहे आणि हे लोणचं आपण आता एक छानशा काचेच्या बरणीत भरून ठेवत आहोत. बरणी छान चांगली धुवून पुसून घेतलेली आहे. त्यामध्ये 1-2 चमचे खालती मीठ घातलेलं आहे. कोणत्याही लोणच्याला खालती थोडं मीठ घातलं की लोणचं खराब होत नाही. हे सगळं लोणचं आता आपलं भरून झालेलं आहे आणि वरतूनही थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे वरतूनही बुरशी येत नाही. मला इथं 400 ग्रॅम तेल लागलेलं आहे. थोडंसं अजून लागलं तर नंतर घालणार आहे, परंतु आता आपल्याला ह्याच्यात जास्त तेलाची गरज नाही असं वाटत आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण लिंबाची साल घातलेली आहे आणि मसाला आणि लिंबू रस हे सगळं हळद आणि आलं
शोषून घेतं. त्यामुळं वरनं परत एखाद्या वेळेला थोडंसं तेल आणि लिंबूरस घालावा लागतो. परत मी वरून थोडं मीठ घातलेलं आहे. असं आपलं छानपैकी रसदार चमचमीत असं हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे. अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. बाय.